नमस्कार. कुठल्याही धर्मात किंवा श्रद्धेच्या पद्धतीत देवाने दिलेलं मूळ सत्य कोणतं आणि माणसांनी नंतर जोडलेल्या परंपरा कोणत्या हा नेहमीच एक मोठा प्रश्न असतो. आज आपण एका प्रवचनाच्या मदतीने हेच सगळं समजून घेणार आहोत. तर या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू हाच प्रश्न आहे. मूळ देवाने दिलेली शिकवण आणि नंतर त्यात जोडल्या गेलेला मानवी परंपरा या दोन्हींमधला फरक ओळखायचा कसा? चला तर मग हा विषय थोडा खोलात जाऊन पाहू. सगळ्यात आधी आपण ह्या दोन मुख्य संकल्पना म्हणजे सिद्धांत आणि हठधर्मिता काय आहेत ते पाहू. मग काही उदाहरणांवर नजर टाकू आणि ह्या दोन्हीमध्ये फरक कसा ओळखायचा याची एक सोपी पद्धत बघू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फरक समजून घेणं इतकं गरजेचं का आहे हेही जाणून घेऊ. तर ह्या प्रवचनात शिकवणीचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत. पहिला आहे खरा सिद्धांत, जो श्रद्धेचा मूळ आणि पक्का पाया मानला जातो, आणि दुसरा आहे हठधर्मिता, जी दुय्यम आहे आणि अनेकदा गोंधळ निर्माण करू शकते. मग खरा सिद्धांत ओळखायचा कसा, त्यासाठी काही निकष आहेत का? तर हो, ह्या प्रवचनात तेच सांगितले. चला बघूया ते काय आहेत. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. खरी शिकवण ती जी नवे प्रश्न निर्माण करण्याऐवजी आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देते. ती श्रद्धेचा पाया अधिक मजबूत करते. म्हणजे बघा, इथे एक सरळ सरळ चेकलिस्टच दिली आहे. एखादी शिकवण तेव्हाच खरी मानली जाते जेव्हा ती थेट देवाकडून येते, तिचा आधार धर्मग्रंथात सापडतो आणि तिच्यामुळे विश्वासणाऱ्याच्या आयुष्यात सकारात्मक दिसणारे बदल घडतात. ह्यासाठी प्रवचनात प्रेषित पौलाचं एक उत्तम उदाहरण दिलं गेलंय. त्यांची शिकवण खरी का मानली जाते? कारण एकतर ती धर्मग्रंथावर आधारित होती आणि दुसरं म्हणजे त्या शिकवणीमुळे लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडत होते, जे पुरावा म्हणून समोर होते. बरं, हे झालं खऱ्या सिद्धांताबद्दल. पण आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया आणि पाहूया की हठधर्मिता आणि अंधविश्वास म्हणजे नेमकं काय. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? तो म्हणजे धर्मग्रंथातल्या पुराव्याचा अभाव. म्हणजे या अशा गोष्टी आहेत ज्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत, पण त्यांचा मूळ आधार कुठेच सापडत नाही. प्रवचनात याची काही ठोस उदाहरणं पण दिली आहेत. आता या कथा खोट्या आहेत असं नाही, पण त्या अशा आहेत ज्यांची खात्री करता येत नाही, आणि त्यामुळे देवाच्या स्वभावावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि मग मनात असे प्रश्न येतात की तो देवदूत का थांबला? सगळ्यांना का नाही बरं केलं? म्हणजे देव काय अन्याय करत होता का? वक्त्याच्या मते हठधर्मिता अशाच अनुत्तरित प्रश्नांना जन्म देते, ज्यामुळे विश्वासणारे गोंधळात पडू शकतात किंवा देवाबद्दलच शंका घेऊ शकतात. तर मग प्रश्न उरतो की या दोन्हीमध्ये फरक ओळखायचा कसा? त्यासाठी प्रवचनात एक सोपी टेस्ट सांगितली आहे. आणि हा तक्ता बघा, यातून सगळं अगदी स्पष्ट होतं. खरा सिद्धांत देवाकडून, धर्मग्रंथातून येतो आणि तो स्पष्टता देतो. याउलट हठधर्मिता मानवी परंपरांमधून येते आणि ती अनेकदा गोंधळात टाकते. इथे खूप सूक्ष्म पण महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. जसं की मोशेने घटस्फोटाला परवानगी दिली, पण ती देवाची मूळ शिकवण नव्हती, तर माणसांच्या हृदयाच्या कठीणपणामुळे केलेली एक तडजोड होती. म्हणजे तो एक मानवी बदल होता, देवाचा मूळ सिद्धांत नाही. बरं, तर मग या सगळ्यातून काय फरक पडतो? खरा सिद्धांत आणि हठधर्मिता यातला फरक ओळखणं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण याचे परिणाम खूप मोठे आहेत. इथे चिंता अशी व्यक्त केली आहे की एखादी व्यक्ती आयुष्यभर एखाद्या हठधर्मी गोष्टीमागे आपली सगळी शक्ती, प्रार्थना, भक्ती लावते आणि शेवटी ते सगळं व्यर्थ ठरण्याची शक्यता असते. आणि याबद्दल एक इशाराही दिला आहे की अशी वेळ येईल जेव्हा लोक खरी शिकवण ऐकणार नाहीत, उलट ज्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात त्यांच्या मागे लागतील आणि त्यामुळे ते चुकीच्या मार्गाला लागू शकतात. थोडक्यात सांगायचं तर खऱ्या सिद्धांताच्या मार्गावर चालल्याने देवाशी नातं घट्ट होतं, पण हठधर्मितेच्या मागे लागल्यास मार्ग चुकण्याची शक्यता असते. आणि जेव्हा त्या कथा, त्या परंपरा खोट्या ठरू लागतात, तेव्हा मूळ श्रद्धेवरूनच विश्वास उडू शकतो. आणि म्हणूनच ही प्रवचन शेवटी प्रत्येकाला विचार करायला लावतं की आपल्या श्रद्धा प्रणालीमध्ये आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली रेषा नेमकी कुठे ओढतो? आपल्या विश्वासाचा मूळ स्रोत काय आहे हे तपासून पाहणं गरजेचं आहे.